निरुपम जी आहेत, खूप खूप स्वागत आपल्या जय महाराष्ट्रमध्ये. बहुत बहुत धन्यवाद, शुक्रिया, खूप खूप धन्यवाद. मी जसं म्हटलं की तुमच्यातला संपादक हा वेळोवेळी बाहेर येत असतो. बऱ्याचदा आम्ही पाहिलेलं आहे की आधी जेव्हा तुम्ही काँग्रेसमध्ये होता तेव्हा देखील अशा काही विषयांवर तुम्ही बोलायचात की तुम्ही काँग्रेसला देखील संकटामध्ये आणायचात किंवा त्यांना सुद्धा त्याच्यावर विचार करावा लागत होता, त्या परिस्थितीवर विचार करावा लागत होता, पण तुम्ही आपल्या मताशी कायम ठाम असता. हा आतापर्यंतचा तुमचा लेखाजोखा सगळ्यांनी बघितलेला आहे. आता एक महत्वाचा जो निर्णय होत आहे ते म्हणजे मुंबईमध्ये रिक्षावाल्यांना मराठी ही आली पाहिजे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमची सुरुवात ही शिवसेनेसारख्या पक्षातून झालेली आहे. आज पुन्हा एकदा तुमची शिवसेनेमध्ये आता बराच काळ लोटला खरं तर त्याला की घरवापसी झालेली आहे. पुन्हा तुम्ही तुमच्या होम टाउन, होम प्लेसमध्ये, होम पिचमध्ये आलेला आहात. पण हे सगळं होत असताना हा जो निर्णय आलाय तो सुद्धा शिवसेनेकडूनच आलेला आहे. मग असं होत असताना का बरं तुमचा मराठीला विरोध आहे? सर्वप्रथम मी सांगू इच्छितो तुम्हाला की मी, माझा पक्ष आणि माझे पक्षाचे जो मुख्य नेते आहेत श्री एकनाथ शिंदेजी, आम्ही सर्वांचा असा ठाम विश्वास आहे की महाराष्ट्रात मराठी भाषाचा सन्मान झालाच पाहिजे आणि महाराष्ट्रात मराठी भाषाच्या सन्मानावर कुठल्याही तडजोड स्वीकार्य नाही आहे. महाराष्ट्रामध्ये राहणारे जे काही लोक आहेत सर्वांना मराठी बोलायला पाहिजे, मराठी समजायला पाहिजे, मराठी भाषेच्या विरोधात नाही जायला पाहिजे. ही आमची भूमिका आहे, ही आमचा विश्वास आहे, माझा पण हा वैयक्तिक विश्वास आहे. आता तुमचा प्रश्न आहे की जो रिक्षावाला आणि टॅक्सीवाल्यांसाठी जो GR आहे शासनाचा, त्याच्यावर मी काहीतरी प्रश्न उपस्थित केलेला आहे. तो काय आहे? तो 2019चा एक GR आहे. तो GR जेव्हा रावते बहुतेक होते परिवहन मंत्री, त्यांनी असा काढला होता की मुंबईमध्ये जेवढे ऑटो चालक आहेत, टॅक्सी चालक आहेत, सगळ्यांना मराठी बोलायला पाहिजे. काही प्रॉब्लेम नाही, याच्यावर काही आक्षेप नाही, बोलायला पाहिजे. पण तो GR मध्ये पुढे अशी व्यवस्था आहे पुढे की आता जो आमचे परिवहन मंत्र्यांनी जो पुन्हा जो अंमलबजावणीत आणण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याच्यामध्ये पुढे अशी व्यवस्था आहे की 1 मे पासून हा जो GR आहे सक्तीने लागू करणार. आणि सक्तीने लागू करणार म्हणजे व्हेरिफिकेशन ड्राईव्ह सुरू होईल. व्हेरिफिकेशन ड्राईव्ह मध्ये सर्व ऑटो चालक आणि टॅक्सी चालकांचा एक मराठी ज्ञानचा टेस्ट घेतला जाईल. मग हे सगळं तुम्हाला मान्य आहे तर मग काय प्रॉब्लेम आहे? होऊ दे की टेस्ट. ऐका ना जरा. तो जब टेस्ट घेतला जाईल आणि टेस्ट मध्ये जर ते फेल झालेत तर त्यांचा लायसेन्स, परमिट किंवा बॅज तो रद्द केला जाईल. याच्यावर आक्षेप आहे. सगळ्यांना मराठी बोलायला पाहिजे, आम्ही पण मानतो, पण ज्यांना मराठी येत नाही त्यांना काहीतरी वेळ दिला पाहिजे ना. काहीतरी वेळ द्या, त्यांना मराठी शिकू द्या. पण आज इतकी वर्ष ते मुंबईमध्ये काम करतायत, इतक्या वर्षात त्यांना नाही जाणवलं का की आपल्याला मराठी आली पाहिजे? सगळे टॅक्सीवाले असे नाही आहेत, सगळे ऑटोवाले असे नाही. बहुतेक टॅक्सीवाले, ऑटोवाले मराठी बोलतात, समजतात. कारण तुम्ही जिकडे राहता तिकडची भाषा, तिकडच्या जो संस्कृती आहे त्याच्यामध्ये तुम्ही एक समाहून जाता. तो आम्ही सगळे उत्तर भारताहून आलेले आहोत, पण इकडची जो भाषा आम्ही समजतो, बोलतो, इकडचं जो जेवण आहे तो आम्ही खूप मला आवडतो तो जेवण, इकडची लाईफस्टाईल मध्ये आम्ही राहतो. आता आम्ही जेव्हा बिहार जातो ते आम्हाला सांगतात की हे मराठी आहे, आता इकडे आम्हाला सांगतात ते बिहारी आहे. आम्ही तो आता पेंडुलम झालेले आहोत. पण जे आमचे जो दक्षिण भारतचे लोक आहेत, शेट्टी लोक आहेत, तामिळ लोक आहेत, ते पण मराठी बोलतात. UP बिहारचे लोक पण मराठी बोलतात. काहीतरी तो जेव्हा हा GR ची चर्चा झाली की आता हे लागू करणार, तो खूप सारे असे ऑटोवाले आहेत त्यांच्यामध्ये एक भीती निर्माण झाला की आता आमची जॉब जाऊ शकतो, आता आम्ही बेकार होणार, आता आमचं परमिट रद्द होणार. त्यांच्यामध्ये एक भीती होता. यामुळे मी माझा जो मंत्री महोदय आहेत, माझे मित्र आहेत, त्यांना मी एक पत्र पाठवलं आणि त्यांना सांगितलं की जो सेकंड पार्ट आहे ना त्याच्यावर थोडा पुनर्विचार करा आणि काहीतरी वेळ द्या, काहीतरी मुदत द्या लोकांना मराठी शिकण्यासाठी, ज्यांना येत नाही मराठी. एवढंच आहे. मी मराठीच्या विरोधात जाऊ शकत नाही. मी महाराष्ट्रामध्ये काम करणारा माणूस आहे. माझा पण विश्वास, मी बाळासाहेबांचा शिपाई आहे बाबा. माझी जो प्रायमरी एज्युकेशन आहे
तो बाळासाहेबांच्या तालीममध्ये झालेला आहे. आणि बाळासाहेब पहिले नेते होते ज्यांनी महाराष्ट्राच्या अभिमानासाठी आणि मराठी भाषाच्या अभिमानासाठी एवढं काम केलं. आणि त्यांच्यामुळे हे सगळे आज उबाठा किंवा आमचा पक्ष किंवा मनसे हे सगळे जो बाळासाहेबांची प्रेरणा घेऊन काम करत आहेत ना. बाळासाहेबांची प्रेरणा घेऊन तेही काम करतायत, तुम्ही काम करताय. आता ते म्हणतायत की मराठी सक्ती झाली पाहिजे. बरं कसं आहे ना की जोपर्यंत सक्ती होत नाही ना तोपर्यंत त्याची जाणीव होत नाही. मग याकडे आपण कसं बघता? नाही, सक्ती म्हणजे काय? सक्ती करा तुम्ही, पण सक्तीच्या पूर्वी काहीतरी त्यांना एक वेळ तर द्या. आता आमचे मंत्री महोदयांनी अशी घोषणा केलेली आहे की मुंबईत एक 70 ठिकाणीवर ते मराठी शिकण्यासाठी एक केंद्र उभा करणार. आणि ते केंद्रामध्ये सर्व जो ऑटो चालक टॅक्सी चालक आहे लोकल त्यांच्या एक इनरोलमेंट होईल. ते 12-12 तास काम करतात. 12 तासामध्ये अर्धा तास तुम्ही काढा आणि एक काम चलाव मराठी शिका. तो याच्यामध्ये काहीतरी वेळ लागेल. अच्छा, भाषा काय आहे? भाषा एक अशी चीज आहे, कोणी व्यक्ती लवकरच शिकतो, कोणी व्यक्तीला खूप वेळ लागतो भाषा शिकण्यामध्ये. त्याच्यामध्ये किती वेळ कोणाला लागेल हा एक रॉकेट सायन्स नाही आहे. पण एक वेळ तर निर्धारित केला पाहिजे. हा निर्धारित केला पाहिजे. याच्यासाठी मी एक पुनर्विचारचा निवेदन केलेलं आहे. पुढे पण मी एक पत्र पाठवणार मंत्री महोदयांना आणि सांगणार की काहीतरी एक एवढा वेळ थोडा रिलॅक्सेशन द्या, जेणेकरून सगळ्यांना एक संधी भेटेल मराठी शिकण्याचा. मराठी शिकायला पाहिजे, मराठी बोलायला पाहिजे. पण ज्यांना येत नाही त्यांच्यावर एक उदरनिर्वाहाचा संकट निर्माण करण्याचा अधिकार आमच्याकडे नाही. राज्य शासनाचं काम आहे लोकांना सोयी सुविधा देणं, लोकांसाठी त्रास निर्माण करणं नाही, लोकांना त्रास देणं नाही. पण मराठी शिका असं म्हटलं त्रास का वाटतो? नाही, मराठी शिका याच्यावर त्रास नाही आहे. समजा त्याला मराठी येत नाही आणि त्यांचे तुम्ही परमिट रद्द केला तर त्रास होईल ना. ते कुठे जाणार? तर याच्यासाठी त्यांच्याबरोबर जरा सहानुभूती पूर्वक जरा त्यांच्यावर मला एक लक्ष दिलं सांगा, पाहिजे. हे जर तुम्ही साऊथ मध्ये गेलात तर तुम्ही असं नाही सांगू शकत ना. साऊथ मध्ये कसं आहे की तिथे त्यांची आत्मीयता, त्यांची भाषेबद्दलचं असलेलं प्रेम, जसं तुमचंही आहे भाषेबद्दलचं प्रेम, तसं येणाऱ्या माणसाला सुद्धा ही माती, ही भाषा आपली वाटली पाहिजे ना. तर ते प्रेम हे असलंच पाहिजे. आणि इतकी वर्ष लोक काम करतायत. दरवेळी मुंबईची तुलना साऊथचे जो शहर आहेत, चेन्नई, त्रिवेंद्रम, सध्या भाषेची बेंगलोर, अस्मिता आहे त्यांची, भाषेची अस्मिता आहे. त्याच्याबरोबर मुंबईची तुलना तुम्ही करू शकत नाही. कारण मुंबईचा एक वेगळा स्थान आहे संपूर्ण देशात. मुंबई वर्षानुवर्षे 200-300 वर्षापासून एक कॉस्मोपॉलिटन सिटी आहे. इकडे संपूर्ण देशाचे कानाकोपऱ्यातून लोक आलेत आणि लोकांनी काम केलं, लोकांनी रोजीरोटी घेतलं आणि लोकांनी मुंबईच्या विकासामध्ये योगदान दिलं. संपूर्ण जगाचे लोक इकडे आलेत आणि काम केलेत. मुंबई एक कॉस्मोपॉलिटन सिटी आहे, बहुभाषिक प्रदेश आहे, बहुभाषिक शहर आहे आणि एक बहुसांस्कृतिक शहर पण आहे. इकडे संपूर्ण देशात बॉलिवूड कुठेही नाही, संपूर्ण देशात स्टॉक मार्केट कुठेही नाही, संपूर्ण देशात एकता जबरदस्त डायमंड मार्केट होतं, संपूर्ण देशात सर्वात मोठा लोहा मार्केट आमच्याकडे आहे, लोखंड मार्केट, दवा मार्केट आमच्याकडे आहे. हे सगळे मुंबईचा गौरव आहे, वैभव आहे. पण या मुंबईचा गौरव आणि वैभव तयार करण्यामध्ये बाहेरून आलेले लोकांचा पण योगदान आहे. इकडे स्थानिक जे लोक आहेत त्यांच्या पण योगदान आहे. फिल्म इंडस्ट्री, हिंदी फिल्म इंडस्ट्री सुरू कोणी केलं? सर्वात जो आमचे मोठे आहेत, ज्यांनी हरिश्चंद्र बनवला, फाळके साहेब. जो हरिश्चंद्र जो एक पहिली फिल्म त्यांनी बनवलं. पण ते पुढे घेऊन जाणारे लोक कोण होते? पंजाबहून आले लोक, बंगालहून आले लोक, महाराष्ट्राचे लोक पण होते, बाबूराव पेंटर पण होते. ये जो राजकमल स्टुडिओ वाले आमचे होते, जो मोठे ज्यांनी 2 हात 12 आंख